धूमधडाका असो किंवा झपाटलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला खरा सुवर्णकाळ दाखवणारा एक अभिनेता म्हणून आजही लक्ष्मीकांत बेर्डे यांना ओळखलं जातं। लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुलचे बोर्ड लागले, परंतु सर्वांना खळखळून हसवणारा हा अभिनेता अचानक आपल्याला सोडून गेला। परंतु नेमकं लक्ष्मीकांत बेर्डे यांना काय झालं होतं, त्या काळात नेमकं काय घडलं होतं आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे शेवटचे दिवस कसे गेले याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर नमस्कार, माझं नाव सूरज आहे आणि तुम्ही मराठी हेल्पर बघताय। तर 80 आणि 90च्या दशकामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे यशाची खात्री होती। त्यांनी फक्त मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर मैंने प्यार किया या चित्रपटातून बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवला। पण या यशामागे प्रचंड कष्ट होते। दिवसाला 18 तास शूटिंग, सततचा प्रवास, अतोनात ताण त्यांच्या आरोग्यावर परिणाम करू लागला। लक्ष्मीकांत बेर्डे आपल्या कामामध्ये एवढे मग्न असायचे की अनेक वेळा त्यांनी त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले। तर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मृत्यूचं खरं कारण म्हणजे किडनीचा आजार। त्यांना बराच काळ किडनीशी संबंधित आजार होता। सर्वात आधी तर त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं, परंतु हळूहळू त्यांची प्रकृती खालावत गेली। निधनाच्या काही काळ आधी त्यांना मुंबईतील ईश्वरी निवास या त्यांच्या राहत्या घरी डायलिसिसवर ठेवण्यात आले होते। त्यांच्यावर दीर्घकाळ उपचार सुरू होते, परंतु त्यांच्या शरीराने अखेर साथ देणे सोडले होते आणि मग शेवटी 16 डिसेंबर 2004 रोजी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी या जगाचा निरोप घेतला। हा दिवस चित्रपटसृष्टीसाठी काळा दिवस होता, कारण सर्वांना खळखळून हसवणारा हा अभिनेता अचानक सर्वांच्या डोळ्यात अश्रू देऊन एवढ्या कमी वयात निघून गेला। आज लक्ष्मीकांत बेर्डे आपल्यामध्ये नाही आहे, परंतु त्यांच्या अभिनयाची जादू कायम आहे। तर तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे यांचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।